ठिकाणी समीर कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. लाख लाख आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे अरुण हरिभाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार मानतोय. धन्यवाद. त्याचप्रमाणे सद्गुरू संगीत भजन मंडळ कुडाळ आमचे परम मित्र या ठिकाणी व वैभवजी सावंत यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद. अशी भजन शक्य हॅलो असं सुंदर लागलंय. धन्यवाद. बुवाने सांगितलं भजनाच्या सुरुवातीला बुवा अरे बुवा भजन आणि सुरुवात माझ्याकडे म्हटल्यानंतर थोडंफार वेळ 100% जाणार ना बुवा साऊंड साठी. बरोबर ना बुवा. असं काही विषय नाही आहे की बुवा आपल्याला मला काहीतरी समजता उतरला धोंड्यामध्ये. परेश गिरकर या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस आले. बुवा राहता राहिला विषय साऊंडचा बुवा. कारण सुंदर प्रकारे बुवा तुम्ही सांगितलं. एखाद्या डॉक्टरला काय वाटतं बुवा की गावागावात वाडीवाडीत कसली तरी साथ येऊन देणे. तो डॉक्टराकडे ते सगळे पेशंट येऊन दे. एखाद्या वकिलात वाटतं की नवऱ्या बायकोचा भांडण होऊन दे आणि ती केस माझ्याकडे येऊ दे. आणि एका ह्योच बुवा साऊंड वालो असो असता की कोणत्या ना कोणत्या गावात घरात सत्यनारायणची महापूजा होऊ नये आणि त्या घरात माझं साऊंड वाजवू नये. अरे साऊंड मध्ये काही बटन ते आमचं समजतं ना भाऊ. आम्ही काही घोटियाने गावा नाही लक्षात घे. तू गाणं कोकळा मोठं पंडित माहिती असू दे. 100% त्या मुद्द्यावरती जाणार बुवा. या ठिकाणी कृष्णधुरी तालुका प्रमुख या ठिकाणी माऊलींकडून 201 रुपयांचं बक्षीस आले. त्याचप्रमाणे मिलिंद चव्हाण राणे बाव शाखा प्रमुख मशालीचे शाखा प्रमुख वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 101 रुपयांचं बक्षीस दिलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारले. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद बुवा. बुवानी सुरुवातीला काय सांगितलं साऊंडचा विषय. हे तुझं आणि साऊंड जो काय विषय तुम्ही जरा पाठी बसा. तुमच्याकडे पण येणार कारण मी कोणत्या भाषेच्या भाषेला केलंय नाही. रोख ठोक बोलते बुवा. वय मर्यादा असत वय मर्यादा असली तरी समोरच्या बुवाच्या काळजात हात घालूची ताकद जोयला तर बुवा लक्षात घे. या तुका सांगायची गरज नाही. काय तुका अर्थ काय तू अक्कल तू कोणाला बोलतोस तू हा तुका सांगतो काय पॅटर्न मग जावा घरात उद्या बॅनर जाहीर विषय होईल बुवा. तो बुवाने सांगितलं साऊंडचा विषय. तुझं आणि साऊंड जो काय ते विषय माझा सांगतो. तू सुरुवातीक जो आलाप मारलं विचार होई 2 कुत्रे बसत तेव्हा पळाले. तेव्हा काही मला दिसत नाही. सुरुवातीचा जो तू आलाप मारलो कुत्रे पळाले त्याच्यावर तू वाढा की तुझा आवाज किती बेरड आहे. सुरुवातीला बुवांना सांगितलं मी सुंदर असा बुवांचा आवाज आहे की कोकिळे सुद्धा लाज वाटत. ते कुत्र्याकडून लाज वाटली. तो पळालो विचारतो बताई लोक. हे सोन्या स्वरात आवाज लावू शिक. नंतर जोईल बुवांना भान समजलंस ना. तुझ्यासारख्या भाल्या भाल्यांका नेरिये खाली त्याचे विरकावून दिले असे फुला खाली. ऐकलं जबाबदारीने बोल. आणि तुमचं काय हो किती वर्ष तुम्ही माता सांगा भजन क्षेत्रात आहात. मी परत सांगतोय सगळ्यात नालायक बुवा कोण असा तो सुशांत जोईला लक्षात ठेवू. एकदा माझा तोंड चढावला पण मी जबाबदारी बोलतोय बुवा. हे शाने तुका माहिती या मे महिन्यात काय म्हटलं तरी 10 ते 12 वेळा संसार चालणार वायो हस ना जोडीक. त्यामुळे जिबेर थड ह्या कर जोडीक माता नव्हता साटेलकर बुवा एवढा भारी नाही करूची. आता हा दिवस घेतले तर कर्मान घालणार होतो लक्षात ठेव. तुम्ही काय हसतास बुवा. म्हणून सुरुवातीला सांगितलं मी वय मर्यादा ठेवतोय पण ज्याची त्याची जागा तुझी हिंमत नाही झाली साटेलकर बुवांगा बोलायची खरंच तू ठरलं लक्षात ठेव. एखाद्या कुत्र्याच्या पुढे बिस्किट टाकतात ना तेव्हा तो कुत्रो त्या वाचाडा बिस्किट टाकतात. तशी तुझी आपली पायकी आज गरज झाली लक्षात ठेव. ऐकलं म्हणजे तुला कुत्रो म्हणत नाही. तुझी विद्वत्ता तुझी पायरी काय आहे ते तू आज वाढा.
तुझी हिंमत नाही झाली. अरे पुढे गावचं मांडकुली गावचं रत्न असला म्हणून काय झाला. एकदा रानांगणात तो बुवा उतरलो होतो माझ्यासाठी वैरी आहे, लक्षात ठेव. जाताना त्यांचे नतमस्तक होऊन नाक घासून पाया पडणार, पण एकदा तो बुवा रणांगणात दिलो तर ते माझं वैरीच झालं, लक्षात ठेव. मग भले कोणीही असू दे, बरोबर की नाही. या मताचा बुवा सुशांत व्हायला, लक्षात ठेव. आणि तुका सांगायची गरज नाही. आणि तुझं खयचो राखतो आयोजकांना सांगते रागाचं नाव बरोबर असा तर सगळे पैसे घेतले आहे ना, तो उघडं पाठवतो, लक्षात ठेव. रागाचं नाव बरोबर असत तर पहिला पाठी यायचा, कपडे काढायचे आणि नाक घासून माझ्या पाया पडायचा, लक्षात ठेव. तुझी हिंमत पाठी काय सगळ्यांच्या पुढे तुझी हिंमत आहे का सांग ना. हा हिंमत हंस कल्याणी चल एवढा मोठा पेपर हंस लाव कोणी माझ्या रेती खायच्या पंडिताक लावतो तर लाव. अजित कडकडे माऊलिंग लावू फोन आता, पण बिचारे झोपले असतील. कडकडे माऊलिंग फोन लावू काय सांग. आपलं नाही सारे गम स्वराकडे आपला आवाज लागते. कसे तुझं काय झालं तर सांगितलं असते कशात चालवत. तुम्ही 35 वर्ष भजना केला का ती नाव फोन तुम्ही बॉम्बाट्यात माझ्या पुढे ठेवा. खायच्या ते पंडिताक फोन लाव. जो जर राग हंसध्वनी नसत ना तर आजची बिदागी माझी तुझ्या पुढ्यात ठेवली. चल कुत्र्याच्या पुढ्यात जसा बिस्किट घालतात ना तशी बिदागी तुझ्या पुढ्यात ठेवली. चल अरे कोणा बोलतो तुझं माहिती आहे एकदा टाळावला तर असा बोलता मी 15 मिनिटात बोलतोय मायबा भजनीस होते, पण असं बोलतोय समुद्राच्या काळजात तीर असतं. मग लक्षात ठेव. अरे बुवानी मी एकदाच बोललो ना बुवा, ही रंगदेवतेवर बसून तुम्हाला सांगतो. या पाहुणे मातेला स्मरून सांगतो बा, युट्यूब साक्षी आहे. 25 मिनिटांची सुरुवात झाली माझी. या बुवानी 35 मिनिटाच्या कालावधीमध्ये आपलं भजन संपवलं. आणि तू किती घेतलंस रे पुढे, तू किती घेतलं. 22 ते 24 मिनिटं घेतलं असेल, बरोबर ना. लाव फोन. अखिलेश भाईके बुवा खरोखर माझ्या देवगड तालुक्यातले एक रत्न आहे. 100% बुवा आमचे कार्यक्रम ह्या कायच नाही, ह्याच्यापेक्षा फक्त उठाचे ठेवतो पेटीवर कधी उठणार नाही. मग तो जोडीदारच तसो. पण आज माका खरोखर वाईट वाटलं की आज साटेलकर बुवान जर त्यांनी बारशाचं एखाद्याचा भजन करतात तसं भजन केलं नाही. साटेलकर बुवांग तू मान देऊन माका चढलं, माझ्या ह्या केलंस तू. तुला काय वाटलं रे. हे तुझ्या जेवढी हिंमत आहे ना तेवढं तू माका बोल. कोण जरी नसला निदान ताडपत्रीवर जरी राहुलो तरी माझे चॅनल वाले तुझा काळी जसा भात लय निकाऱ्या, लक्षात ठेव. तुला नाही माहिती आहे ना. अरे मी एकदा बोललो ना, एकदा बोलले टाकले, एकदा 10 वेळा टाकल्या म्हटलं. तुला लाज नाही म्हटलं. सांगा तुम्ही हो. अरे एकदा मी हा ना साक्षी युट्यूब चॅनल साक्षी आहे बुवा. अरे एकदा फक्त म्हटलं की माणसाचे केस गेले तरी चालतील, पण माणूस गेले केस आता नाही. तुम्ही हसता. अरे उठता देव भया होता तुमका शपथ तुमच्या आईची. जर तुम्ही माझ्या येईल असता गजरा काय असतं आता बघा. 10 वेळा तुमका टाकल्या म्हटलं, तुमका काय वाटलं नाही. माता बघूचा तुमच्या किती दम साटेलकर बुवा आज किती दम तू माता बघूचो. हा भजनच चालू आहे. म्हणजे लोक फाटक्यात मारणार मी ऐकून घेईन. काही फाटके घाला गेले काय तू काही एक सांगितलं माझा 1% तुका आणते. 100% भजने श्रोते 100% असत ना. बुवानी सांगितलं 100% भजन. 40% लेख तुमच्यासारखे असलेले तुमचं नाव ठेवत नाही. तुला आता कोण बोललो त्याच्या चरणाशी नतमस्तक काही भजन कर. 100% 40% लोक यातले 100% मध्ये 40% लोक या तिघांचा कसा पेटता या बघूसाठी येईल. आणि 60% लोक भजन काय हे बघण्यासाठी येईल. त्यामुळे 60% लोकांचा विचार करणारच होईल बुवा. समोर सुंदर वार करत असत तर त्याचा काळजात नसतो घालो घालूचो त्या आमचा बरोबर समजता. एक मिनिट काका साटेलकर 200 आणि 500 रुपये देतले. काय टेन्शन घ्यायचं पण जाताना त्यांना काका साटेलकर कोणचा आदरच करतो बुवा. पण आज ह्या गोष्टीचा वाईट वाटतंय. हे सुरानू चंद्रहा मयूर गवळ्यानच गाणं म्हणायचं. मयूर गवळे माग वाटलं हे सुरानू चंद्रहा प्रेम होतो जाता की काय. जबलबारीच्या बोवाने दशावताराचा अवलंबन करायचा नाही. नाही बरोबर आहे. दशावतारी भजनाच्या सुरुवातीला मी सांगितलं ज्यांनी मायबाप भजनी श्रोते म्हणा मायबाप या कोकणवासियांच्या मनात ज्याने अधिराज्य केलं तो माझा लोकराजा सुधीरची कलिंगन पुन्हा होणे नाही बुवा, लक्षात ठेवा. सांगितलं ना भजनाच्या सुरुवातीला बुवा. अरे आमका काय बोला घेता जातीवंती सुतार बुवाची शाळा आणि ऐका काय सांगता भावना हे पेपर मीठ
आता तुमचा विषय, जास्त काही बोलणार नाही. तुमका 200 देऊ दे, नाही तर तुमका 10,000 देऊ दे, माझं त्याच्याशी काय संबंध नाही बुवा, लक्षात ठेवा. पण आज तुम्ही 35 वर्ष या भजन कारकिर्दीत चालवतच बुवा, बरोबर ना. 35 वर्ष तुम्ही आज भजनात आहात. मात्र वाईट वाटलं बुवा की आज त्या चिंतामणी पांचाळ बुवानी अजरमर केलेलं नोटेशन माझ्या विनोद चव्हाण बुवा नंतर आज तुमच्याकडून मी ऐकलं बुवा. काय केला सर तुम्ही माझा सांगा, नोटेशनाची पार वाट लावून टाकला नाही कसायला. नाईक नाईक साहेब, फुल रिएक्शन तुझ्यासाठी. आय लव्ह यू. अरे 25-26 वर्षाचे असो ना आम्ही दोघा, बरोबर ना. दोन्ही पण 25-26 वर्षाचे असो. आज तुमचा अंदाजे, माझ्या अंदाजे वय तुमचं बुवा 50 ते 60 वर्ष असणार. म्हणजे याचा उद्देश असा नाही बुवा की तुम्ही म्हातारेच असा कोण असा. एकदा बोललोय ना बुवा, असू देत. माझी मालवणी भाषा, माझ्या मालवणी भाषेत वयोवृत्त म्हटल्यानंतर मालवणी भाषेत एका 50-60 म्हटलं की त्याला म्हातारच म्हणतात की नाही बुवा. 65 वर्ष तुमचा, तरी पण मी तुमचा बोलतोय. पण जाताना तुमचे पाय धरून बुवा घराला जायचं, लक्षात ठेवा. आजपर्यंत सुशांत बुवा कधी अतिरेक कधी कोणाला केले नाही. पण आज परत मला वाईट वाटतं की वैभव नाईक साहेब आज सुंदर त्यांनी भाषणात सांगितलं, वाघा म्हणता म्हातारो जरी वाघ असलो तरी म्हणता काय गावात खायत नाही. आणि बुवाच्या म्हणता दाढी आहे जेवढं केस तेवढं बुवाच्या टाकल्यावर केस एवढ्यात पडला यार. साधी गोष्ट, तू हसा नको. हे तुझ्यासोबत आज ब्रेकअप कर. आज अखिलेश पाळके माझा कट्टर विरोधक झालो. तुझ्या जेवढी हिंमत आहे तेवढी आज बोलायला दाखव. नाचतात येई ना अंगण वाकडे सारा गावातला. वे तू आज तुका सांगते यांच्या तू बेरड बुवस रागवायचा नाही. रागवायचा नाही, रागवायचा नाही. आतापर्यंत जेवढे प्रेमान मारे केलं तेवढे करायचे. तुका 50% राग येतात तर 70% माका येतात. लक्षात ठेव, रागवायचा नाही, शिस्तीत बारी करायची. माझे लोके बुवा वाघच होत आणि लोके बुवा वाघच राहणार. माका लाज वाटता लोके बुवा सारखा अवतार धारण करू भोय बाबा. त्याशिवाय ह्या काय नाही. हे म्हणते रामकृष्ण हरी बुवांपेक्षा आमची चूक आहे. बरोबर आहे ना. 35 वर्ष तुम्ही क्षेत्रात आहात, पण तुम्ही आज स्वतः एकाच वैभव नाईक साहेबांवरती तुम्ही गजर घे, ढोलकी घे, काय तर होऊ नये. अर्धा तास माझे 2000 रुपये कट केलास तरी चालत, पण नको तर काहीतरी ऐकून घेणार नाही. म्हणून सांगतो जातीवंत सुतार बुवांची शाळा. फुलले क्षण माझे फुलले. निलेश राणे साहेबांवरती गजर आहे, 100% म्हणणार. या ठिकाणी मायबाप भजनाचं नाव काय, उल्हास मांडगुलकर या माऊलींकडून हे 101 रुपयांचं बक्षीस आलंय. आज या 2 वर्षापूर्वी आईला युट्यूबला साक्षी आहे. 2 वर्षापूर्वी माझ्या संदीप लोके बुवानी, हे आमचे माजी आमदार वैभवजी नाईक साहेब यांच्यावरती तो गजर केला. आणि आज त्या माझ्या लोके बुवांचा गजर आज साटेलकर बुवानी आज म्हटल्याने. म्हणजे 35 वर्ष तुम्ही भजन क्षेत्रात कारकिर्दी तुम्ही 35 वर्षात काय केला या मायबाप भजनेश्वरांनी. आणि या उद्या लाईव्ह मध्ये जे ऐकणार ना त्यांनी समजलं नाही की साटेलकर बुवानी आज भजनाच्या माध्यमातून काय केल्याने 35 वर्षात. आणि आम्ही तरुण तडफदार बुवा भजन खेळतो. लाज वाटली माका पांचाळ बुवाची तुम्ही शाळा चालवतात. वैभव माझा माझे लोकी बुवा पहिला फुललेले तुमच्यासाठी फुललेले. चला 100% पेटान जातला, काय टेन्शन घ्यायचं नाही. मी जेवढं बोलले आता हे बोलणार त्याच्यात तो एका बाजूक ठेवतो लोक. हे बुवांका बाजूक ठेवून अखिलेश पाळकेने शेवटाक माझ्या राणी गजरात माती खाणार एवढा लिहून देते तुमका. फुलले रे क्षण माझे फुलले.
मग बुवा 100% म्हणणार नाही. एक एक फरमाईश तुम्हीच सांगता निलेश साहेबांवरती म्हणा, तुम्ही सांगता फुलरे खाताना करू का म्हणणार फुलरे माझे पाहिजे ना 100% म्हणणार. वा ए वर बॉम्बाटला म्हणजे भजन नाही बुवा, लक्षात घे. आपलं आवाज तुझ्या धमक असत ना तर ह्या गाणं म्हणून दाखवू नका. अंश कल्याणी लिहून घे रागाचं नाव शानोबन. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन कोवळी सोन फुले. असला गुलाब घेऊन गुलाब अंगार धावत येऊ भया, लक्षात ठेव. जिथे कानात बाली घातले म्हणजे म्हशी कर्जन घेतात रेडे कर्जन घेतात असला नाही येत आलं. ऐकलं आता पेटला. झुळूक वाऱ्याची आली रे येऊन कोवळी सोन फुले. साजन तुझ्याची जाई होऊन काढली या वेळाचे नाचरी भाव सकुनाच्या बेदीने. आय लव्ह यू हसले रे क्षण माझ्या निलेश साहेबांचं नाव झालं अजरामर. त्यांना देईन शक्ती तो श्रीदेव वेंकटेश्वर. नंतर बुवा या 2 वर्षापूर्वी माझ्या वैभव नाईक साहेबांवरती बुवा गजर म्हटला होता. कोणी संदीप लोके बुवाने. तो काय गजर होतो तो तुम्ही आता ऐका. त्याची शब्द रचना कशी आहे, त्याची बांधणी काय आहे आणि त्या अंतरेची चाल कशी आहे आणि त्यातले शब्द काय बुवा साठेल कर बुवा तुमच्यासाठी ऐका. वैभव माझा जनतेचा राजा, वैभव माझा जनतेचा राजा, सगळ्यांचो लाडको आमदार. या वहीबीची काय गरज नाही बुवा, या वहींची काय गरज नाही. 35 वर्षात 30 वर्षात जरी केलास तरी बुवा 5 ते 6 वर्षात केला. एवढे वर्ष होताच काय तुम्ही. सगळ्यांचं लाडको आमदार, चला गाऊ त्यांची कीर्ती क्षणभर. चला गाऊ त्यांची कीर्ती क्षणभर. चला गाऊ त्यांची कीर्ती क्षणभर. वैभव माझा कीर्ती क्षणभर.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी नाही रुबाब वा नाही रुबाब सुशांत सांगे आज नाही रुबाब सुशांत सांगे आज सगळ्यांचो लाडको आमदार लाडको आमदार चला गावठण हिरवीच्या हरी त्या ठिकाणी रूपाच्या भंगाला सुरुवात करतोय. बुवा आपलीच पालखी बुवा रागाचं नाव जर बरोबर असेल तर सांगा चुकलं जरी असेल तरी पण बुवा सांगा कारण माझ्या अभ्यासानुसार बुवा सांगितलं की रागाचं नाव हंस कल्याणी आहे त्याच्यात काय जर चूक असेल तर सांगा आणि बरोबर असलं तर वडाची साल उलटी सुलटी पिंपळा करून दुसरं राग आता तयार करा ठीक आहे हरी सुंदराचे दान मुळद्याचे उपसरपंच प्रवीणजी पालव साहेब यांच्याकडून हे आताचा जो गजर म्हटला लोकी भुवनचा त्या गजरासाठी 101 रुपयांचं बक्षीस आले मंडळाच्या वतीने स्वीकारते धन्यवाद. सुंदर ते ध्यान रूपाचा भंग रूप पाहता लोचने तो वाला घेऊया रूप पाहता लोचनी सुख 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 झाले हो सांग रूप पाहता लोचनी सुख झाले हो सांग हरी बोल.
मानुरी विठ्ठली आवडी मानुरी विठ्ठली आवडी मानुरी विठ्ठली आवडी तो हा सर्वदा परेशु परेशु परमात्मा परेशु धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी संजय येरमाऊली या माऊलींकडून 101 रुपयांचं बक्षीस झाले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. 1,00,000